नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विवेक चर्जन, आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र। आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीन या पिकामध्ये वापरल्या जाणाऱ्या उगवणपूर्व 5 तणनाशकांबद्दल सविस्तर माहिती। खरीप हंगामाला सर्वीकडे सुरुवात झालेली आहे आणि सोयाबीनची पेरणीची लगबग सर्व शेतकऱ्यांची तयारी झालेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचा आपल्याला शेतकऱ्यांचा आता प्रश्न येत आहे की सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर उगवणपूर्व आपण कोणकोणत्या तणनाशकांची फवारणी घेऊ शकतो। आणि म्हणूनच हा व्हिडिओ खास त्या शेतकऱ्यांसाठी आहे जे सोयाबीनची पेरणी करत आहेत आणि त्यांना हा प्रश्न पडलेला आहे की आपल्या शेतामध्ये आपण उगवणपूर्व कोणते तणनाशक वापरले पाहिजे। सोयाबीन या पिकामध्ये उगवणपूर्व वापरल्या जाणाऱ्या टॉप 5 तणनाशकांमधील 5व्या नंबरवरचे तणनाशक जे की आहे कोर्टेवा कंपनीचे स्ट्रॉंग आर्म। कोर्टेवा कंपनीचे स्ट्रॉंग आर्म यामध्ये आपल्याला डायक्लोसोलाम 84% WDG फॉर्म मध्ये हे तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे। याचा वापर आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये 12.4 ग्रॅम डायल्यूट करून आपल्याला प्रति एकर याची व्यवस्थित एकसारखी फवारणी घ्यायची आहे। याचा वापर आपल्याला पेरणीनंतर 3 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला सोयाबीन या पिकामध्ये करायचा आहे। तर अशा पद्धतीने याची व्यवस्थित चांगली फवारणी घेऊन आपण तणांचं चांगलं नियंत्रण हे करू शकतो। यानंतर सोयाबीन मध्ये उगवणपूर्व वापरल्या जाणाऱ्या तणनाशकांमध्ये 4थ्या क्रमांकावरील तणनाशक आहे FMC कंपनीचे ऑथॉरिटी नेक्स्ट। या तणनाशकामध्ये आपल्याला सल्फेंट्राझोन 28% प्लस क्लोमॅझोन 30% WP फॉर्म्युलेशन मध्ये हे तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे। याचा डोस आपल्याला 500 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये विरघळून आपल्याला एक समान 1 एकर मध्ये फवारणी या तणनाशकाची करायची आहे। याचा वापर सुद्धा आपल्याला पेरणीनंतर 3 दिवसाच्या आतमध्ये आपल्या शेतामध्ये करायचा आहे। याचे रिझल्ट आपल्याला खूप दिवसापर्यंत म्हणजे जवळपास 45 ते 50 दिवसापर्यंत या तणनाशकाचा आपल्याला रिझल्ट आपल्या शेतामध्ये पाहायला मिळतो। यानंतर सोयाबीन या पिकामध्ये सर्वात जास्त वापर केल्या जाणाऱ्या उगवणपूर्व तणनाशकांमध्ये 3ऱ्या क्रमांकावरील तणनाशक आहे सुमिटोमो कंपनीचे सुमिमॅक्स। या तणनाशकामध्ये आपल्याला फ्लुमिऑक्झाझिन हा घटक 50% SC फॉर्म्युलेशन मध्ये उपलब्ध आहे। हे तणनाशक आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये 100 मिली डायल्यूट करून प्रति एकर याची आपल्याला पेरणीनंतर 3 दिवसाच्या आतमध्ये फवारणी केल्यास आपल्याला 45 ते 50 दिवसापर्यंत या तणनाशकाचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतात। या तणनाशकामध्ये आपल्याला गवतवर्गीय व रुंद पानांचे अशा दोन्ही प्रकारच्या तणांचे चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे आपल्याला मिळू शकते। यानंतर 2ऱ्या क्रमांकावर मार्केटमध्ये नवीन आलेले तणनाशक आहे टाटा कंपनीचे मार्क प्लस या नावाने हे बाजारामध्ये उपलब्ध आहे। टाटा कंपनीचे मार्क प्लस यामध्ये आपल्याला डायक्लोसोलाम 0.9% प्लस पेंडामिथाइलिन 30% आपल्याला SE फॉर्म्युलेशन मध्ये हे तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे। याचा वापर आपल्याला पेरणीपूर्वी 4 ते 5 दिवस आधी किंवा पेरणीनंतर 3 दिवसाच्या आतमध्ये 1 लिटर प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये डायल्यूट करून एक समान आपल्याला 1 एकर मध्ये याची फवारणी केल्यास रुंद पानांची तण तसेच गवतवर्गीय तण अशा दोन्ही प्रकारच्या तणांपासून आपल्याला चांगले व जास्त दिवस पर्यंत नियंत्रण आपल्याला या तणनाशक मध्ये मिळू शकते। यानंतर सोयाबीन या पिकामध्ये 1 नंबरवरील तणनाशक आहे जे या वर्षी मार्केटमध्ये नवीन आलेले आहे। मागच्या वर्षी आम्ही या तणनाशकाचे काही शेतकऱ्यांना डेमो म्हणून दिलेले होते। खूप चांगले रिझल्ट या तणनाशकाच्या आम्हाला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाहायला मिळाले होते। या सर्व तणनाशकांच्या यादीमधील पहिल्या क्रमांकावरील हे तणनाशक जे आहे ते आहे PI कंपनीचे अवकिरा प्लस किंबो हे कॉम्बिनेशन असलेले तणनाशक। या तणनाशकामध्ये आपल्याला पायरोक्सोसल्फॉन हे आपल्याला 84% WG फॉर्म्युलेशन मध्ये हे तणनाशक मार्केटमध्ये आहे। याचा वापर आपल्याला 60 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यामध्ये डायल्यूट करून 1 एकर मध्ये याची आपल्याला व्यवस्थित एकसारखी फवारणी करून घ्यायची आहे। पेरणीनंतर या तणनाशकाचा वापर आपल्याला 3 दिवसाच्या आतमध्ये आपल्या शेतामध्ये करायचं आहे। यासोबत आपण डायक्लोसोलाम जे आहे जे किंबो नावाने त्या कंपनीचे आहे याचा वापर आपण 12.5 ग्रॅम प्रति एकर असं यासोबत जर मिश्रण करून वापरल्यास याचे आपल्याला खूप चांगले आणि जास्त दिवसापर्यंत रिझल्ट बघायला मिळू शकतात। यामध्ये आपल्याला गवतवर्गीय व रुंद पानांच्या अशा दोन्ही प्रकारच्या तणांचं जास्त दिवस पर्यंत नियंत्रण झाल्याचे दिसून येईल। या व्यतिरिक्त आपल्याला या तणनाशकांबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच शेतीविषयक नवीन माहितीसाठी आमच्याशी जुळून राहा। धन्यवाद।